कंत्राटदारामध्ये अनेक कंत्राटदारांची बिलं थकीत झाली आणि त्यासाठी या ठिकाणी सरकारकडे पैसे थकलेले पैसे देण्यासाठी तो रोहित आर्या याचे सुद्धा 2 कोटी रुपये थकवले आणि मुलांना त्यांनी बंधक ठेवलं होतं. हे एक सुद्धा उदाहरण आहे. नागपुरातला मुन्ना वर्मा आणि सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदारांनी आपलं जीवनयात्रा संपवली. म्हणजे कंत्राटदार सुद्धा आता आत्महत्या करायला लागला. बेरोजगार युवक आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असून सर्वाधिक विदर्भातील युवकांचं नोकरीसाठी पलायन बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि नोएडा या शहराकडे प्रत्येक गावातील 8 ते 10 तरुण रोजगाराच्या संधी शोधत या शहरामध्ये नोकरी शोधत आहेत. त्यांना नोकरी मिळत. मला कळत नाही की 11 वर्ष झाले भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता असताना, मुख्यमंत्री असताना, प्रचंड सत्ता असताना दिल्लीपासून गल्लीपर्यंत विदर्भामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध का झाल्या नाही. रोजगारासाठी या युवकांना वणवण का करावं लागतंय, का भटकावं लागतं, याचं सुद्धा उत्तर सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही. कारण नियान सारखा प्रकल्प थंड बसतात आहे. इथे IT हब होऊ शकत नाही. IT मध्ये हैदराबाद आणि बेंगलोर पुढे गेला आहे. तरी सत्तेचा उपयोग हा कुणासाठी, हा खरा प्रश्न विदर्भातील जनतेला या ठिकाणी पडतो. आपल्याला जमिनीच्या घोटाळ्यासंदर्भात प्रचंड मोठी मालिका महाराष्ट्रात उघडली. मी सांगितलं अदानींच्या घशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट व्हॅल्यू जर आपण पकडला तर 7 लाख कोटीच्या जमिनी त्यांच्या घशात घेतल्या गेल्या आणि प्राईम लँड त्यांना त्यांच्या हातकडे कवडीमोल दराने सुपूर्द केल्या गेल्या आणि पुण्यामध्ये तर हजारो एकर जमिनी अशाच घातल्या गेल्या आहेत. कलीकडेच आलेला मुंडवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो. त्यामध्ये सरकारी जमीन, महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं. सरकारी का 7/12 पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर थातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही. त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खरगे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते. यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहेत ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे. यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. आणि अटक केलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. हे सुद्धा महायुती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. नुसतीच आश्वासनं आणि योजना बंद करण्याचा निर्णय, आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू, छाती बदलून सांगायचं, गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही. आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्या? महायुती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या पण आधी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, ती झाली नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, ती झाली नाही. मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडला आहे. 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे. स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे. एक गणवेश एक राज्य एक गणवेश त्याची अंमलबजावणी नाही. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप देणी ती बंद पडली. योजना दूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली. मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे. नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली. नमो शेतकरी योजना अभियान ते सुद्धा बंद झालं. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली. नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली. नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देतात की जसं काय उद्धारच उद्धार चाललाय, सगळ्याचा उद्धार करायला निघालाय. अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ती सुद्धा कागदावरच आहे. मग या योजनांचं काय झालं? योजना कशाला केली? कोणी करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही? तिजोरी लुटून खाली. तिजोरीच्या लुटणीसाठीच आत्ताची सध्या भांडणं आहेत. निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण. पैशाचा अमाप
वापर झाला. आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वरमध्ये एका मताला 50,000 रुपये मोजले गेले. याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता हातात ठेवण्यासाठी 50,000 रुपये मोजले जात असतील एका मताला, तर किती गंभीर आहे. मतदान म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात. काही कायद्याचा धाक राहिला? कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कायदा सुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या म्हणजे TET मध्ये असलेला गोंधळ असेल, हे आपण पाहिलं आहे. मी आपल्याला या सरकारचे सर्व एक बेबंदशाही, बेबंद कारभार, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतोय. शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला 1 वर्षात, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचलेला आहे. महाराष्ट्र ड्रग्समध्ये सध्या 1 नंबरवर आहे. उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे.